येस. आगतम स्वागतम सुस्वागतम. जय भवानी जय शिवराय मित्रांनो. आपण पाहतोय अलहम्द स्पोर्ट क्लब पूर्णगड आयोजित पूर्णगड प्रीमियर लीग सीझन 15 15वे वर्ष. आणि या 15व्या वर्षातला पहिला सेमीफायनलचा सामना क्वालिफाय. नाजू गावखडकर आणि तैजीब गावखडकर यांचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय, कारण ग्राउंडचं जे व्यवस्थापन आहे त्यांच्या माध्यमातून ते इथे सांभाळलं जातंय. आपली स्पर्धा आहे आणि आपणच आपल्या स्पर्धेला नाव लौकिक मिळवून द्यायचं आहे, आणि त्यासाठी त्यांच्या माध्यमातून खूप चांगले प्रयत्न आणि योगदान इथे आम्हाला त्यांच्या माध्यमातून मिळते. ग्राउंड लेवलला त्यांचं चांगलं काम राहिलंय, आणि आताही आपण पाहू शकता जी सीमारेषा आहे ती व्यवस्थित करताना आपण त्यांना पाहतोय. सर्वप्रथम या दोघांचे आम्ही मनापासून आभार मानतो आणि मॅचच्या दिशेने ते वळतो. खूप खूप धन्यवाद मित्रांनो, कारण खूप कठीण कठीण परिस्थितीला आपण सामना देऊन इथपर्यंत पोहोचलोय. कारण आपलं क्रीडांगण कम्प्लिटली निसर्गावरती अवलंबून आहे, भरती ओहोटीवरती अवलंबून आहे. आणि आपली स्पर्धा पूर्णत्वास नेण्यासाठी मी पाहतोय गेली 7 दिवस आपण सर्वांनी खूप सारी मेहनत घेतली आणि आपण या फायनल डे पर्यंत पोहोचलोय. कारण जेव्हा पाणी भरू लागतं तेव्हा पूर्णपणे ही स्पर्धा थांबवली जाते, आणि त्यानंतर पाणी ओसरलं की पुन्हा आपण सामन्याला सुरुवात करतो. त्यामध्ये ग्राउंडची साफसफाई असेल, पुन्हा सीमारेषेचं पूर्णपणे निरीक्षण असेल, सीमारेषा आपण नीटनेटकी करण्याचा पुन्हा प्रयत्न करतो. आणि अशा सर्व अडचणीनंतर ही स्पर्धा पूर्णत्वास जात असते. त्याबद्दल सर्वप्रथम या कमिटी मेंबर्सचं आम्ही कौतुक करतोय. या सर्व मेंबर्सला आम्ही इथे शुभेच्छा देतोय, कारण खूप चांगली मेहनत तुम्ही आपली स्पर्धा सक्सेसफुल करण्यासाठी एकजुटीने करताय, आणि आम्हाला ते प्रयत्न गेले 5 ते 6 दिवस आम्ही पाहतोय. कारण भरती ओहोटीवरती अवलंबून असणारी ही स्पर्धा आपल्या सर्वांच्या मेहनतीने, सहकार्याने, एकजुटीने आपण 15व्या वर्षातही यशस्वीपणे आपण संपन्न करतोय. त्याबद्दल सर्वप्रथम सर्व कमिटी मेंबर्स ज्याने ज्याने या स्पर्धेला योगदान दिलंय, सहकार्य दिलंय आणि आपली स्पर्धा समजून जे एकत्र आले, त्या सर्वांचा आम्ही सर्वप्रथम मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो, आपल्या सर्वांचं कौतुक करतो, आणि सेमीफायनल 1च्या दिशेने आपण वळूया. टॉस जिंकला गेलाय तो यावी आयरा 11 क्वालिफायर 1. कारण IPL फॉर्मॅट प्रमाणे असणार आहे, त्यामुळे क्वालिफायर 1 म्हणजे जणू आपली सेमीफायनलच असणार आहे. क्वालिफायर 1 मध्ये जो जिंकेल तो डायरेक्टली फायनलमध्ये एंटर होईल. जो हारेल त्याला एलिमिनेटरचा जो दुसरा सामना होईल, त्या सामन्यामध्ये जो जिंकेल तो सेमीफायनलमध्ये दुसऱ्या सेमीफायनलमध्ये एंटर होणार आहे. यस, आजच्या मॅचमध्ये थर्ड एम्पायर इथे थोडा काळ अवेलेबल नाही आहे, याची कृपया नोंद असू द्या. यस, ज्यांची मॅच नाही आहे ते सदस्य जर आपण लाईनमध्ये राहिले तर खूप व्हेरी गुड होईल, कारण डिक्लेअर झोनसाठी आपल्याला तुमची मदत लागणार आहे. कमिटीचे मेंबर जर इथे कोण असतील किंवा ज्यांची मॅच नंतर आहे ते खेळाडू जर इथे असतील तर कृपया आपण थोडं लाईनमन म्हणून या. येस, वेलकम. स्ट्रायकिंग एंडला समीर, नॉन स्ट्रायकिंग एंडला मकसूद, आणि बॉलिंग ट्रॅकवरती इथे दाखल झालाय गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय दुया मुझम्मिल पांढरे. क्वालिफायर 1चा सामना आहे, महत्वपूर्ण सामना आहे. फायनलचं तिकीट डायरेक्टली कन्फर्म करायचं आहे, परंतु जो हारेल त्याला आणखी एक संधी निश्चितच इथे मिळणार आहे. परंतु हा पहिला सामना मोस्ट इम्पॉर्टंट आहे, आणि दोन्ही संघ प्रयत्न करतील आपण डायरेक्टली फायनलमध्ये एंटर व्हायचं. एक चांगला मुकाबला, पॉईंट टेबलवरचे टॉपर दोन संघ एकमेकांविरुद्ध लढत आहेत, आणि यानंतर एलिमिनेटरचा सामना इथे खेळवला जाईल. त्या सामन्यामध्ये जो जिंकेल तो या सामन्यामध्ये जो हारणार आहे त्याच्या विरुद्ध क्वालिफायर 2चा सामना इथे खेळणार आहे. यस, बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज इथे सज्ज झालाय मुझम्मिल. पहिला बॉल घेऊन समीर साठी फेकला गेलेला पहिलाच बॉल बिगित करण्याचा प्रयत्न. थोडा काळ हवेमध्ये बॉल पाहायला मिळतोय, फिल्डिंग डीपला पाहायला मिळाली. मकसूद यावी दुसरी धाव घेण्याचा कॉल देताना पाहायला मिळाला, परंतु माघारी दवडले ते समीर याने. एका धाव्याने स्वतःचा आणि संघाचं खातं इथे ओपन करताना समीर आपण पाहतोय पहिलाच बिग हिट करण्याचा प्रयत्न, पहिल्याच बॉलवरती वार करण्याचा प्रयत्न इथे केला गेला होता जो समीरच्या माध्यमातून. परंतु चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा इथे म्हणावा लागेल. गती थोडीशी कमी ठेवली, बॅट क्लिअर झाली होती आणि उंच हवेमध्ये बॉल पाहायला मिळाला होता. परंतु जर फिल्डिंग आपण पाहिली तर कम्प्लिटली डीपला लगावली गेले, जेणेकरून चौकार षटकार रोखण्याचा प्रयत्न या कप्तानाने आखलेला पाहायला मिळालाय. मुझम्मिल पुढील चेंडू घेऊन स्ट्रायकिंगला मकसूद आहे. मकसूद या ग्राउंडचा बेताज बादशाह राहिलाय. कमाल धमाल खेळाचं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय.
दुसरा चेंडू इथे डॉट आलाय. दुसरा चेंडू इथे आपल्याला डॉट पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसरा चेंडू डॉट. मुझम्मिल राईट हँड ऑन द विकेट. नेक्स्ट बॉल. यस ऑन साइडला बिरकवून देण्याचा प्रयत्न. डोक्यावरून बॉल जातोय. डिक्लेअर झोन मध्ये कॅरी होईल. बाईच्या स्वरूपात एक रन इथे मिळते आणि बॅटने वार करण्याचा प्रयत्न मकसूदचा इथे निश्चित होता, परंतु कनेक्शन प्रॉपरली झालं नाहीये, त्यामुळे बॅट बॉलचा संपर्क होऊ शकला नाहीये. बॉल डिक्लेअर झोन मध्ये गेलाय, त्यामुळे एक रन मिळाले. धावसंख्या 2 या अंकावरती जाऊन पोहोचते. मुझम्मिलची चांगली सुरुवात म्हणावी लागेल, कारण या ग्राउंडवरती तो सातत्यपूर्ण खेळत आलाय आणि कुठे टप्पा फेकल्यानंतर कशा पद्धतीने तो ट्रॅव्हल होतो हे त्याला माहिती आहे आणि त्यामुळे अचूक लाईन लेंथमध्ये मारा करताना आपल्याला मुझम्मिल पाहायला मिळालाय. मकसूद ज्याने सुपर संडे गाजवला होता, संडेला सुपर केलं होतं, असा हा सुपर बॅट्समन, परंतु यावेळी स्क्वेअर लेग अंपायरला क्रॉस करून खेळला गेलेला फटका पाहायला मिळाला. डीपला क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. बॉलवरती येईल, तदवर घेतली गेलेली एक रन. मिस टाइम शॉट पाहायला मिळाला तो यावेळी मकसूद याचा, कारण मुझम्मिलने गती कमी ठेवली आणि टप्पा थोडासा मागे ठेवला, त्यामुळे टाइम करू शकला नाही तो मकसूद. एक रन मिळाले. स्ट्राईक रोटेट होते. समीर स्ट्रायकिंग एंडला इथे पाहायला मिळेल आणि धावसंख्या 3 या अंकावरती जाऊन पोहोचले. एक चांगली सुरुवात इथे आपण म्हणू शकतो. टॉस जिंकलाय ते आयडा 11 संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. समीर बिग हिट करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. झेल पकडला गेलाय. समीरच्या स्वरूपात पहिला धक्का इथे बसतोय. तो यावी इफाद रॉयल संघाला. समीर डगआउटच्या दिशेने परतेल. मुझम्मिल सक्सेसफुल ठरलाय. अप्रतिम झेल. संपला समीरचा खेळ. समीर माघारी परतेल. धावसंख्या पाहायला मिळते ती यावी 1 गडी बाद 3. याच दरम्यान या क्रीडा नगरीमध्ये फजलजी पांढरे सर आणि अब्बाजी दरवेज यांचे इथे आगमन झाले. मी विनंती करतो फजलजी पांढरे सर आणि अब्बाजी दरवेज सर, आपण कृपया मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत आहे. फजलजी पांढरे सर आणि अब्बाजी दरवेज, आवडस विनंती करेन आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा आणि या सामन्याचा आनंद घ्या. यस मुझम्मिल पुढील चेंडू घेऊन अखुड टप्पा. लेग स्टिकच्या बाहेर बॉल आहे. वाईट बॉल करार केला गेलाय. पाहायला मिळतो वाईट बॉल. धावसंख्या 1 गडी बाद 4. षटक क्रमांक पहिले इथे प्रगतीपथावरती आहे. मुझम्मिल ऑन दी मार्क आहे. यशस्वी गोलंदाज ठरलाय. समीरच्या स्वरूपात पहिली विकेट इथे प्राप्त केली गेले. न्यू बॅटर जाकीर बांगी. जाकीर घुमावतोय. डीप मिड विकेटला खेळला गेलेला फटका. क्षेत्ररक्षक पोहोचला होता, परंतु झेल मात्र पकडू शकला नाहीये. थोडासा ताळमेळमध्ये गफलत, परंतु 2 धावा निश्चित मिळाल्या. तिसऱ्या धावेचा केला गेलाय प्रयत्न आणि 3 धावा यशस्वीपणे संपन्न झालेल्या पाहायला मिळाल्या. झेल घेण्यासाठी निश्चितच प्रयत्न करताना इथे आपण पाहिलं होतं ताबिश यांना, परंतु ताबिश बॉल पर्यंत पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. एका हाताने झेल पकडण्यासाठीही ते पुढे सरसावलेले पाहायला मिळाले. झेल अटेम्प्ट झाला नाही, परंतु 3 धावा जाकीरने इथे रनिंगच्या माध्यमातून आपल्या नावावरती केलेत. षटक क्रमांक पहिला इथे समाप्त. धावसंख्या पाहायला मिळते ती 7. 1 गडी बाद.
येस, ताबिश आलाय. ताबिश बॉलिंग मार्गवरती वैयक्तिक पहिल्या संघाच्या माध्यमातून दुसरं षटक. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर जाकीर आहे. पहिलाच बॉल खेळत असताना 3 धाबा त्याने बनवल्या आहेत. दमदार सुरुवात केले. आक्रमण करण्याचा इरादा आहे. सुपर संडेचा हा सुपर बॅट्समन आहे जाकीर बांगी आणि तो यावेळी स्ट्रायकिंग एंडला. ताबिजचा पहिला बॉल यावेळी लेग स्टिकच्या बाहेर पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा आलेला इशारा. एक सिंगल एक्स्ट्रा इथे मिळणार आहे इफाद रॉयल संघाला. टॉस जिंकला आयरा 11 संघाने. दमदार सुरुवात पाहायला मिळाली. मुझम्बिल पांढरेच्या माध्यमातून हाताळलं गेलेलं पहिलं षटक. 7 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि 1 विकेट समीरच्या स्वरूपात प्राप्त केली होती. ताबिश पुढचा चेंडू आखूड टप्पा आहे. या स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय. सीमारेषेच्या दरम्यान ओ खरा फिल्डिंग आहे. बॉल गेलाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. नवीद यावी खरा फिल्डिंग करताना पाहायला मिळाला. बॉल पर्यंत पोहोचला. एका हाताने रोखण्याचा प्रयत्न, परंतु काय घडलं कुणास ठाऊक. बॉल थांबला नाही. तो सीमारेषेच्या बाहेर गेलेला पाहायला मिळालाय. 4 धावा इथे मिळत आहेत. 4 धाब्याने धावसंख्या पोहोचले 12 या अंकावरती आणि पहिला चौकार आलाय जाकीरच्या बॅटमधून. जाकीर एक आक्रमक फलंदाज आहे. हल्लाबोल करणारा फलंदाज आहे. ताबीचा पुढचा चेंडू. हो याही वेळी बॅटची एज घेतले. थोडासा स्पीडी बॉल पाहायला मिळालाय. फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होईल. 1 रन घेतली गेले. परंतु दोन्ही उत्कृष्ट फलंदाज आहेत आणि दोघांनाही आक्रमण करण्याचा इथे विचार आहे. त्यामुळे स्ट्राईक रोटेट करताना मकसूद बॅट ठोकून आव्हान देतोय आणि समोर ताबिश पुढील चेंडू घेऊन. फटका हवेमध्ये आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल इथे ड्रॉप होतोय. डिक्लर झोन. सिंगल रन मिळेल ती यावी इफात रॉयल संघाला. वेगवान चेंडू होता. ऑन साईडला भिरकवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल जर आपण पाहिलं तर स्टिकरवरती आदळलेला पाहायला मिळाला. त्यामुळे उंच जास्त गेला, लांबी गाठू शकला नाही आणि जिथे ड्रॉप झाला तिथे घोषित क्षेत्र आहे. डिक्लेअर झोन आहे आणि त्यामुळे या बॉलवरती मिळते ती 1 रन. धावसंख्या 14 या अंकावरती जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आणि अजूनही आपण जर पाहिलं तर 3 चेंडू बाकी आहेत दुसऱ्या षटकातील. ताबिश ऑन दी मार्क. नेक्स्ट बॉल फॉर मकसूद. यस, यावेळी खूपच बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. याही वेळी आपण बॉल पाहिलं तर फाईन लेगच्या दिशेने आहे. डिक्लेअर स्वरूपात 1 रन इथे मिळते. फटके मिस करतोय तो मकसूद. दोन्ही चेंडू जर आपण पाहिले तर ऑन साईडला भिरकवून देण्याचा प्रयत्न होता मकसूदचा, पण जी टायमिंग आहे आणि जी बॅट स्विंग आहे इथे त्यामुळे प्रॉपर कनेक्शन बॅट आणि बॉलचं इथे पाहायला मिळालं नाही आहे. परंतु सिंगल रन निश्चितच या बॉलवरतीही मिळाले. धावसंख्या 15. 1 गडी बाद. षटक क्रमांक 2. प्रथम फलंदाजी करतोय इफाद रॉयल संघ. क्वालिफायर 1चा चाललेला सामना पूर्णगड प्रीमियर लीगचा. यस, यावी बॉल फुल टॉस चेंडू आहे. फुल टॉस चेंडू आणि फुल टोल वसूल केला असं म्हणावं लागेल. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून बॉलला सीमारेषेच्या बाहेर दवडलंय आणि या सेमीफायनल क्वालिफायर 1 मधला पहिला षटकार ठोकलाय. मकसूद ऑन फायर झालाय. पुढील चेंडू. हाही चेंडू ऑन साईडलाच खेळण्याचा प्रयत्न इथे निश्चितच होता. षटक क्रमांक समाप्त होतोय 2 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर.
यस, थर्ड एम्पायर इथे दाखल झालेत. धावसंख्या 21, 21. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. यस, बॉलिंग मार्क वरती जुनैद हातोडकर. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरं षटक. पहिला बॉल, यस, बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता झाकीर याचा. डीप मिड विकेटला बॉल फील्ड केलं गेलंय. एकच रन इथे मिळते. एका धावेवरती मानावं लागले समाधान. धावसंख्या 22, एक गडी बाद. षटक क्रमांक 30 प्रगती पथावरती जुनैद ऑन दी मार्क. झाकीर बांगी जर आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा सामना त्याने केलाय, 9 धाबा बनवल्यात. मकसूद 7 चेंडूंचा सामना केलाय, 9 धाबा त्यानेही बनवल्यात. पुढील चेंडू, जेव्हा या बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेहऱ्यावरती आदळलाय बॉल. यावेळी बाउन्स पाहायला मिळालाय. एक उसळी घेणारा बॉल निश्चितच चेहऱ्यावरती आदळतोय. बॅट क्लिअर झाली, उशिराने बॉल कॅरी झाला, त्यामुळे चेहऱ्यावरती आदळला मकसूद याच्या तो हा बॉल. धावसंख्या 22 या अंकावरती थांबले. मकसूदच्या चेहऱ्यावरती आदळलेला बॉल, त्यामुळे थोडासा निश्चितच दबाव या फलंदाजावरती येण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते. जुनैद हातोडकर या पर्वामध्ये दमखम दाखवलाय या गोलंदाजाने आणि म्हणूनच त्याला तिसरं षटक दिलं गेलंय. यॉर्क फेकण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय बॉल. सीमारेषेच्या दरम्यान ट्रॅव्हल होतो, क्षेत्ररक्षक पोहोचलाय बॉलवरती. 1 रन घेतले गेले. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होणार नाहीये, एक सिंगल इथे मिळते. धावसंख्या 23, 23 या अंकावरती जाऊन पोहोचले. षटक क्रमांक 30 सुरू आहे. दोघांपैकी एका फलंदाजाला आक्रमण करण्याची आवश्यकता आहे. हल्ला बोल करावा लागेल, कारण धावांसाठी इथे प्रयत्न करायचा आहे. कारण एक चांगला स्कोर मेंटेन करणं, उभारणं इथे आवश्यक असणार आहे आणि एक चांगलं आव्हान इथे उभं करावं लागेल ते या जोडीला. जुनैद पुढील चेंडू घेऊन समोर झाकीर आहे, फटका खेळलाय लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय, प्रयत्न केलेत. बॉल आतमध्ये ढकलण्यामध्ये सक्सेसफुल ठरलाय का पंचांच्या माध्यमातून? यस, ताबिश कडून इशारा आलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. ताबिश आहे तिथे, पाहूया काय येतोय निर्णय. यस, 6 धावा ताबिशच्या माध्यमातून खिलाडी वृत्ती इथे पाहायला मिळाली. यस, निश्चितच आहे आपला संघ विरोधात खेळतोय, परंतु फिल्डिंग करत असताना सीमारेषेच्या बाहेर आपला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. त्यामुळे जोरदार टाळ्या जरा ताबिशसाठी होऊन जाऊ द्या मित्रांनो, कारण ही खिलाडी वृत्ती मैदानाच्या आतमध्ये दाखवणं खूप गरजेचं आहे. इमानदारीमध्ये खेळ करायचा, हार जीत तर होतच राहते, परंतु आपल्या खेळाचा सन्मान राखायचा, आपल्या खेळाडूंचा सन्मान राखायचा, आपल्या मॅचचा सन्मान राखायचा. हे याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपला ताबिश आहे आणि ताबिशने निश्चितच ते इथे दाखवून दिले. जुनैद नेक्स्ट बॉल राईट ओव्हर द विकेट. यावी फटका लाजवाब आहे, जबरदस्त आहे, नादखुळ आहे, डायरेक्ट बॉल गणपतीपुळे आहे, बॉल सीमारेषा बाहेर आहे, षटकार आहे. यस, थँक्यू. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार लगावलेत. हल्ला बोल केलाय झाकीरने. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही, आपल्याला फक्त इथे हल्लाच चढवायचा आहे, एकच इरादा यावेळी झाकीरच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. पहिला षटकार जर आपण पाहिला तर मिड ऑफच्या डोक्यावरून, दुसरा षटकार मिड विकेटच्या डोक्यावरून आणि दोन्ही प्रॉपर टाइम केले गेलेले फटके पाहायला मिळाले. झाकीर ऑन फायर होतोय, हल्ला बोल करतोय, हल्ला चढवतोय आणि इथे मात्र विचार करावा लागतोय. तो जुनैद याला धावसंख्या 35 या अंकावरती जाऊन पोहोचले. तिसऱ्या षटकातील अजून एक चेंडू बाकी आहे, त्यामुळे फील्डवरती एक नजर इथे दिली जाते. पहिला क्वालिफायर 1 चा सामना आहे. जो जिंकणार आहे तो फायनल मध्ये प्रवेश करणार आहे, जो हरणार आहे तो पुन्हा एकदा क्वालिफायर 2 साठी प्रयत्न करताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या सामन्यामध्ये जो हरणार आहे त्याला आणखीन एक संधी निश्चितच मिळेल. IPL फॉर्मॅट प्रमाणे आपल्याला बेस्ट ऑफ 4 मध्ये चाललेले हे सामने पाहायला मिळतात. जुनैद
तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन स्ट्रायकिंग गेला जाकीर आहे. या मैदानाचा बेताज बादशाह राहिलाय, या मैदानाचा सुलतान राहिलाय तो जाकीर. यस उस्मान पटेल आणि याही वेळी फटका लाजवाब स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला गेलेला फटका पूर्णगडचा उस्मान पटेल. काय सलग 2 चेंडूवरती 2 षटकार लगावले आणि त्यानंतर एक सिंगल इथे आले. धावसंख्या 36 आफ्टर 3 ओव्हर लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट बॅटिंग इफाद रॉयल्स. येस पूर्णगडचा उस्मान पटेल स्ट्रायकिंगला. धावसंख्या 36 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर ताबिश वन्स अगेन बॉलिंग मार्गवरती. वैयक्तिक दुसरं संघाच्या माध्यमातून चौथं षटक राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर आहे तो पूर्णगडचा उस्मान पटेल. झाकीर बांगी 2 षटकार 1 चौकार आपण त्याच्या बॅटमधून पाहिलंय. जबरदस्त इनिंग पेश करतोय. ताबीचा पहिला बॉल हो यावी उडवलाय, उंच हवेमध्ये पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट पासून दूरवरती जाऊन बॉल विसावा घेईल. पंचांचा हात दोन्ही हात आकाशाकडे म्हणजेच काय तर लांब लचक षटकार. यस जबरदस्त बॅटिंग तुफान इनिंग पेश करतोय. काय फटके सजवलेत, काय लगावलेत फटके, दमखम दाखवलंय, आक्रमण चढवलंय, हल्ला चढवलाय. ताबिश पुढील चेंडू घेऊन पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर दबडलाय, त्यामुळे विचार करावा लागणार ताबिश याला. याही वेळी रिझल्ट सेम आहे. बॉल सीमारेषा पार आहे. पीपीएल षटकार आहे. क्वालिफायर 1 मध्ये इरादा पक्का करून इथे दाखल झालेला पाहायला मिळतोय तो जाकीर. पूर्णगडचा उस्मान पटेल उस्मानी फलंदाजी, सुलतानी फलंदाजी, सुलतानी बॅटिंग. या मैदानावरचा हा सुलतान ठरलाय. काय बॅटिंग केले. पुढील चेंडू घेऊन ताबिश. यस यावी स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळालाय. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. बॉल फील्ड करेल, नॉन स्ट्राईकला थ्रो करेल. तदवर एक रन इथे मिळाले. आणि या एका रनने धावसंख्या 49 49 लॉस ऑफ 1 विकेट. प्रोग्रेस इन 4th ओव्हर. चौथे ओव्हर का खेल प्रगति पथ पर. रन संख्या 49, 1 विकेट के नुकसान पर. ताबिश ऑन द मार्क. नेक्स्ट बॉल मकसूद स्ट्रायकिंग एल्डा. इफाद रॉयल संघाची हुकमी जोडी मैदानाच्या आतमध्ये तुफानी इनिंग पेश करताना पाहायला मिळाले. आणि इथे आलेला वाइट बॉल, एक तरफ कुआ दूसरी तरफ खाई आणि दोनों तरफ से बॉलर की चल रही है कुटाई. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाले. दोन्ही बाजूने हल्ला चढवला गेला, आक्रमण केलं गेलेलं पाहायला मिळाले. पुढील चेंडू घेऊन ताबिश यावी परफेक्ट यॉर्क होता. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, स्ट्रेट देतोय. लॉग ऑफला खेळाडू पाहायला मिळेल. बॉल फील्ड करेल आणि तत्वर 1 रन घेण्यामध्ये सफल ठरलाय तो मकसूद. या जोडीमध्ये चांगला ताळमेळ पाहायला मिळालाय. कोणती रिस्क घेताना ती पाहायला मिळत नाहीये. सिंगल डबल आणि त्याचबरोबर ज्यावी खराब रडारमध्ये बॉल सापडलाय त्यावेळी आक्रमण केले. धावसंख्या 51, 1 गडी बाद. षटक क्रमांक 4 आपण इथे प्रगतीपथावर पाहतोय. ताबिश याही वेळी उंचावेमध्ये बॉल पाहायला मिळेल. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, बॉल पर्यंत पोहोचण्याचा करेल प्रयत्न, परंतु तो इथे मात्र बॉल पासून दूरवरती पाहायला मिळाला. 2 धावा या बॉलवरती मिळतात. धावसंख्या 53 या अंकावरती जाऊन पोहोचले. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 16 धावा खर्च केले आहेत.
ताबिशियाने महागडा ठरलाय हा गोलंदाज, कारण पहिल्या 2 चेंडूवरती जाकीरने लगावलेले 2 षटकार, त्यानंतर घेतला गेलेला सिंगल, एक आलेला डॉट बॉल. पुढील चेंडू आणि यस इथे व्हाईट बॉल करार केला गेलाय. वाईट स्वरूपात आणखीन एक रन इथे मिळते. धावसंख्या पोहोचले ती यावी 54 54 या अंकावरती. पुढील चेंडू ताबिश ऑन द मार्क, राईट आर्म ओव्हर द विकेट फॉर जाकीर. हो यावी लाजवाब है, लांब लचक है, सीमारेषा पार है, षटकार है. धावसंख्या 60, 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 60 रन, 60 रन. जबरदस्त बॅटिंग येते आपल्याला दोन्ही या जोडीकडनं पाहायला मिळते. एका बाजूने मकसूद जो सलामीवीर म्हणून आला होता एका कडून संयमी खेळी, तर दुसऱ्या बाजूने हल्ला बोल आक्रमण जाकीर कडून, जाकीर बांगी कडून पाहायला मिळाले. 4 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. धावसंख्या 60. यस जाकीर 43 रन वरती खेळताना पाहायला मिळतोय. 7 धावांची आवश्यकता आहे. सुपर संडे मध्ये सुपर इनिंग त्याने पेश केले, जबरदस्त खेळाचं प्रदर्शन संडेलाही केले आणि आज या ट्यूजडेलाही जबरदस्त खेळ करण्याचा इरादा निश्चितच त्याच्या माध्यमातून असणार आहे. जाकीर याचा आपल्या संघासाठी वादळी खेळी आपण इथे म्हणू शकतो. जे तुफान ज्याप्रमाणे येतं मैदानाच्या आतमध्ये आणि समोरच्याला उद्ध्वस्त करून जातं ना, त्याप्रमाणे जाकीरने या मैदानाच्या आतमध्ये प्रवेश केला आणि गोलंदाजांवरती आक्रमण चढवलं आणि उद्ध्वस्त करून सोडले या प्रत्येक गोलंदाजाला. आणि या मैदानावरचा मी सुलतान का आहे याची प्रचिती मैदानाच्या आतमध्ये जाकीर बांगीने इथे दिले आणि म्हणूनच त्याला पूर्णगडचा उस्मान पटेल म्हटलं जातं. ज्याप्रमाणे आपण टेनिस विश्वामध्ये उस्मान पटेलला पाहतो, रायगडचा टायगर म्हणून त्याची ओळख राहिली, त्याप्रमाणे या पूर्णगडचा टायगर म्हणून आपण जाकीर बांगीला इथे पाहत आहोत. वैयक्तिक 43 धावसंख्येमध्ये खेळतोय. शेवटचं षटक द्यायचं कुणाला हा पडलेला प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर इथे मात्र मिळालंय. मुजम्मिल आणि सलमान, यस सलमानच्या हातामध्ये सोपवला गेलाय बॉल. सिनियर खेळाडू आहे आणि त्याच्या माध्यमातून पाहूया कशा पद्धतीने इथे गोलंदाजी होईल. शेवटचे 6 बॉल समोर मकसूद, नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला जाकीर पाहायला मिळतोय आणि जाकीरच्या बॅटमध्ये आपल्याला 50 पाहायला मिळेल का पाहणं आवश्यक असणार आहे. क्वालिफायर 1चा सामना आहे. तुफानी इनिंग पेश केले, वादळी खेळी जाकीरच्या बॅटमधून पाहायला मिळाले. प्रत्येक गोलंदाजावरती तो हल्ला बोल करताना, आक्रमण करताना आपण इथे पाहिलंय. यावेळी सलमान लावलं गेले, राईट आर्म ओव्हर द विकेट. मकसूद स्ट्रायकिंग एंडला पहिला बॉल आखूड ठेवलाय, उंच हवेमध्ये लगावला गेलाय फटका. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाला. 1 रन घेतली गेली, दुसऱ्या धावेसाठी दिला गेलेला कॉल आणि यस कंप्लीट केला जातोय त्या 2 धाबा. यावेळी रनिंग बिटवीन द विकेट मकसूद आणि जाकीर मध्ये सरस पाहायला मिळालं. खूप उंच लगावला गेलेला हा फटका होता. क्षेत्ररक्षक डीपला बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्याने केला, परंतु पोहोचला नाही. त्यामुळे बॉल इथे ड्रॉप झाला आणि 2 धावा मिळवण्यामध्ये सक्सेसफुल ठरले. याही वेळी अगदी मंचाच्या दिशेने लगावला गेलेला फटका. ताबिश आहे, करत नाहीये चूक, झेल पकडतोय आणि मकसूदच्या खेळाचा इथेच शेवट करतोय. सलमान यशस्वी ठरलाय. दुसरा धक्का इथे बसलाय तो यावी इफात रॉयल संघाला. नॉन स्ट्राईक एंडला जाकीर आहे. जाकीर स्ट्राईक येणं अपेक्षित असणार आहे, कारण त्याला 7 धावांची आवश्यकता आहे. सलमान यशस्वी ठरलाय. दुसरा धक्का दिलाय त्याने इफात रॉयल संघाला. मकसूद डगआउटच्या दिशेने परतलाय. न्यू बॅटर मुजाहिद इथे दाखल झालाय. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल सलमानचा पुढील चेंडू. शेवटच्या षटकातील अजूनही आपण जर पाहिलं तर 4 चेंडू बाकी आहेत. सलमान टू मुजाहिद,
फटका उंच आहे, अगदी मंचाला सलामी देणारा हा लगावला गेलेला षटकार आहे. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळाला मुजाहिद कडून. आज कुछ तुफानी करते है हा इरादा घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि तुफानी लगावला गेलेला पहिला षटकार मुजाहिदच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. सलमान पुढील चेंडू घेऊन याही वेळी अगदी सरळ खेळ आहे, लॉंग ऑनच्या दिशेने जातोय आणि बॉल सीमा रेषा पार, षटकार. काय बैटिंग पेश केले, न सूरत देखी न मूरत देखी, इसने तो अपने टीम की जरूरत देखी. जबरदस्त बॅटिंग, लगातार दोन चेंडूवरती लगावले गेलेले दोन षटकार, अप्रतिम इथे स्ट्रेट फटका खेळलेला पाहायला मिळालाय. डाऊन द ग्राउंड लगावला गेलेला टोला. सलमान नेक्स्ट बॉल. हो यस, सलमान वरती हल्ला बोल. सलग तीन चेंडूमध्ये तीन षटकार लगावलेत. यस, रोमिन वस्ता यांकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज मुजाहिद साठी. लगातार तीन चेंडूवरती तीन षटकारांची हॅट्रिक इथे पाहायला मिळाली. सोहेल वाडकर यांकडून ही 500 रुपयांचं बक्षीस मुजाहिद साठी. परंतु त्यानंतर पुढील चेंडू मात्र इथे पायावरती आदळ, एक रन घेण्यामध्ये सफल ठरतोय. षटक क्रमांक 5 इथे समाप्त, निर्धारित 5 षटकांसाठी इथे समाप्त झालाय. प्रथम फलंदाजी करत असताना धाबा बनवल्या गेल्यात 81-82 धावांचं लक्ष आयरा 11 संघासमोर. अलहमद स्पोर्ट क्लब आयोजित पूर्णगड प्रीमियर लीग 2026 क्वालिफायर 1 चा सामना टॉस जिंकला. तुझ्या आयरा 11 संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं, फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते इफाद रॉयल संघाला. सुरुवात अतिशय अप्रतिम पाहायला मिळाली समीर आणि मकसूद याच्याकडून, परंतु समीर स्वस्त्यामध्ये गारज झाला आणि त्यानंतर या मैदानाचा उस्मान पटेल मैदानाच्या आतमध्ये आला आणि 43 धावांची तुफानी इनिंग त्याने पेश केली. आणि शेवटच्या षटकामध्ये मुजाहिदने ते हल्ला बोल केला. 3 षटका लगातार त्याने लगावण्याची किमया इथे केली आणि त्यामुळे प्रथम फलंदाजी करत असताना इफाद रॉयल संघाने क्वालिफायर 1 च्या या सामन्यामध्ये धावा बनवल्यात 81-82 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते आयरा 11 संघासमोर. काय घडणार आहे, काय बिघडणार आहे आणि कोणता संघ फायनल मध्ये पहिला प्रवेश करणार आहे, दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला मिळणार आहे. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. PPL पूर्णगड प्रीमियर लीग 2026 सीझन 15.
हेलो, यहाँ पर एक इनाम आया है हसद सोलकर की तरफ से मुजाहिद के लिए 500 रुपया हाइड्रिक सिक्स का, और लगातार 3 सिक्स के 100 रुपया, टोटल 800 रुपया हसद सोलकर की तरफ से आया। थैंक यू हसद सोलकर। एस पी पी एल पूर्णगड प्रीमियर लीगचं हे पर्व 15वं इथे आपण पाहतोय आणि खूप चांगलं मोठं नियोजन इथे पाहायला मिळालं आणि सर्वात मोठा सहभाग इथे आम्हाला आयरा एंटरप्राइजेसचा मिळाला। सलमानजी हातोडकर यांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत। प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक जी आपण ट्रॉफी पाहतोय फुल्ली ग्लासेड ट्रॉफी आहे ती त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेली। मॅन ऑफ द सिरीज जर ट्रॉफी इथे आपण पाहिले तर सलमानजी हातोडकर यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेली। मॅन ऑफ द सिरीजसाठी एलईडी टीव्ही इथे आपण पाहतोय जी पुरस्कृत केली ती रोहित आडविलकर यांनी। बेस्ट बॅट्समनसाठी आपण शूज पाहतोय आणि बेस्ट बॉलरसाठीही आपल्याला स्पोर्ट्स शूज पाहायला मिळत आहेत आणि या दोन्ही स्पोर्ट्स शूज रमेशभाई हातोडकर यांच्या माध्यमातून रमेश हातोडकर आणि जमील भाई यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले। सर्वाधिक षटकार मोस्ट सिक्सर पुरस्कार इथे ठेवला गेलाय। बोट कंपनीचे एअरबड्स त्याला भेट दिली जाईल आणि हे याचे पुरस्कृत आहेत एस मोबाईल रत्नागिरी व इरफान पठाण, रामेश्वर चायनीज गावखडीचे सर्व यांच्या माध्यमातून आणि एस मोबाईल रत्नागिरी व इरफान पठाण, रामेश्वर चायनीज गावखडी। त्याचबरोबर सर्व सामन्यांचे मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी जे आपण पाहतोय ते समीरजी हातोडकर यांनी पुरस्कृत केले। फायनल सामना खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना वॉच देऊन इथे सन्मानित केले जाईल। 35 घड्याळ इथे पुरस्कृत केले कैस हातोडकर यांनी। आणि आपण जे गेली 4 ते 5 दिवस यूट्यूब लाईव्ह पाहतोय जावेद मेडिकल मुंब्रा, अफ्ताब दरवेश, अफजल दरवेश, झिया गावकडकर, जरीफ दरवेश यांकडून या सर्वांचं या स्पर्धेच्या निमित्ताने सर्वप्रथम मनापासून आभार आहेत। संपूर्ण टुर्नामेंटमध्ये प्रेक्षकांसाठी ही बक्षीस इथे लगावले गेले। मैदानाच्या बाहेर जो झेल पकडेल त्याला इशरत बांगी यांकडून 50 रुपयांचं कॅश प्राइज इथे लगावलं गेले। आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी ते बॉल इथे पुरस्कृत केले ते मतीनजी हातोडकर आणि त्याचबरोबर संपूर्ण क्रीडांगण व्यवस्थापन तन्वीरजी पांढरे यांकडून आणि कोकण बँकचेही खूप मोलाचं सहकार्य इथे आम्हाला मिळाले। क्वालिफायर वनच्या दिशेने पहिलाच बॉल 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 सीमारेषा पार। मैदानाच्या आतमध्ये वादळ आले पहिल्याच बॉलवरती षटकार लगावलाय। येस येस थँक्यू। पहिल्याच बॉलवरती षटकार लगावलाय मुझम्मिल। मकसूदचा पुढील चेंडू यस यावी सॉफ्टने खेळण्याचा प्रयत्न, पायावरती आदळलाय बॉल आणि 1 रन घेण्यामध्ये बॅटला लागलाय बॉल, त्यामुळे बॅट टच पाहायला मिळालं। 1 रन मिळते मुझम्मिल याला। धावसंख्या 7 या अंकावरती पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवलं, अगदी सरळ लांब लचक खेळा सीमारेषेच्या बाहेर बॉलला दबडलं आणि उत्तराला प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली यावी मुझम्मिल याने। मकसूद ऑन दी मार्क, नेक्स्ट बॉल। यस यावी अलॉंग द कार्पेट खेळला गेलेला फटका, ताबिशच्या बॅटमध्ये आलेले सिंगल रन आणि इथे बक्षीस आहे मुझम्मिल पांढरेने जर लगातार 3 षटकार लगावले तर आयरा यांकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज। मुझम्मिल मध्ये क्षमता आहे, कारण ज्या पद्धतीने पहिला बॉल खेचलाय देखणा फटका, पाहत राहण्यासारखा फटका त्याच्या बॅटमधनं अटेम्प्ट झालेला पाहायला मिळाला। यस अफलातून इनिंग आहे,
दावा ठोकतोय, तुम्ही वार केलात मी पलट वार करणार, तुम्ही प्रश्न विचारलात मी उत्तर देणार आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर खेचणार. मुझम्मिलच्या बॅटमधून आलेला आणखी एक षटकार. या जबरदस्त बॅटिंग काय सुरुवात केली मुझम्मिलने. 2 षटकार लगावलेत. प्रॉपर टायमिंग, परफेक्ट मिडल, स्वीट साऊंड, रिझल्ट 6 रन. कमाल धमाल बेमिसाल इनिंग मुझम्मिल पेश करतोय की काय, जाकीरला उत्तर देताना पाहायला मिळतो की काय, पाहायचंय आपल्याला मैदानाच्या आतमध्ये काय घडणार आहे. यस मकसूद ऑन दी मार्क, नेक्स्ट बॉल. याही वेळी यस काय फटका आहे, क्लासी आहे, क्लासी आहे, जबरदस्त आहे, नादखुळ आहे, काय फटका आहे, देखणा फटका. स्पोर्ट क्लब पूर्णगड आयोजित पूर्णगड प्रीमियर लीग 2026 फाइनल. यस मोसंबी पांढरे. सलग तिसऱ्या चेंडूवरती षटकार ठोकण्याचा प्रयत्न होता, म्हणून फाईन लेगच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होईल. एक सिंगल इथे मिळते आणि या सिंगलने धावसंख्या 20 या अंकावरती जाऊन पोहोचले, 21 या अंकावरती माफ करा पोहोचले. इथे समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21. एक तुफानी इनिंगला प्रारंभ केलाय तो मुझम्मिल पांढरेने. च्या समाप्तीनंतर धावसंख्या 21 आणि ज्यामध्ये मुझम्मिलच्या बॅटमधून आलेले आपण काही फटके इथे पाहिलेत. धावसंख्या पोहोचले 21 या अंकावरती आणि 24 चेंडूमध्ये 61 धावांची आवश्यकता इथे राहणार आहे. जोपर्यंत मुझम्मिल आक्रमण चढवतोय तोपर्यंत या मॅच मध्ये काही घडू शकतं, कारण ज्या पद्धतीने मुझम्मिलने सुरुवात केली, आत्मविश्वासाने सुरुवात केलेली पाहायला मिळाले. आणि तिसरा जो षटकार आपण पाहिला ना, एकदम क्लासी पाहायला मिळालाय. काय शैली दाखवली त्याने. अगदी लेदर बॉल क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जे फटके खेळले जातात ना, त्या पद्धतीचा फटका मुझम्मिल पांढरेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. बॉलिंग मार्गवरती यावेळी येतोय तो जाकीर बांगी, गेम चेंजर आहे. 43 धावांची नाबाद खेळी बॅटिंग करत असताना त्याने आपल्या संघासाठी केले आणि तो यावेळी बॉलिंग ट्रॅकवरती. समोर आहे ते एक तुफान मुझम्मिल पांढरे ज्याचं नाव आहे आणि एक चांगलं बॅटल पाहायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट असं बॅटल, कारण जाकीर बांगी बॉलिंग मार्गवरती आणि मुझम्मिल फलंदाजी करत असताना इथे पाहायला मिळणार आहे. राईट वर विकेट. फेकला गेलेला हा बॉल इथे आपण कट केलाय. पॉइंट रिजन मध्ये बॉल चेंडू ट्रॅव्हल होईल. डिक्लेअर झोन आहे. 1 रन मिळते. ऑफ स्टिकच्या बाहेर ठेवलेला बॉल होता आणि बॅकफुट वरती कट केला. शॉर्ट सिलेक्शन लाजवाब पाहायला मिळाले. मुझम्मिल पांढरेचं 1 रन मिळते. धावसंख्या 22 या अंकावरती जाऊन पोहोचले आणि जर पाहिलं तर अजून 23 चेंडूमध्ये 60 धावांची आवश्यकता. रिक्वायर रन रेट 15.65 इथे राहील. क्वालिफायर 1 चा सामना आहे. जाकीर ऑन दी मार्क. एक अप्रतिम आयोजन, नियोजन, बक्षिसांची लयलूट असणारी स्पर्धा आणि फायनल मध्ये दाखल होणाऱ्या दोन्ही संघांसाठीही आपल्याला इथे स्मार्ट वॉच ठेवले गेलेत.
खूपच सारी बक्षीस इथे लगावले गेलेत. मुझम्मिल पुन्हा एकदा सज्ज होतोय. 21 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. फुल टॉस चेंडू आहे, फुल टॉस चेंडू आहे. फुल टोल वसूल केलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. षटकार पाहायला मिळालाय. मुझम्मिल थांबत नाहीये. बेस्ट वर्सेस बेस्ट असा चाललेला मुकाबला. झाकीर बांगेने ज्या पद्धतीने हल्ला चढवला ना, त्याला प्रत्युत्तर देत असताना मुझम्मिल पांढरेनेही इथे हल्ला चढवलाय. तू आग आहेस तर मी वनवा आहे. तू वनवा आहेस तर मी धगधगता लावा आहे आणि तू लावा आहेस तर मी छत्रपतींचा छावा आहे. एकमेकांना उत्तर देत आहेत जणू काही मैदानाच्या आतमध्ये. काय तुफान मैदानाच्या आतमध्ये इथे दाखल करतोय मुझम्मिल. जबरदस्त बॅटिंग. क्वालिफायर 1 चा सामना. नेक्स्ट बॉल. हाई चेंडू, हाई चेंडू, हाई चेंडू सरळ समीरच्या हातामध्ये. महत्वाचा मोहरा, महत्वाची शिकार. कॅच आउट होऊन मैदानाच्या बाहेर येईल. मुझम्मिल पांढरे डगआउटच्या दिशेने. समीरने कमाल केली. पकडला झेल आणि संपवला इथे मुझम्मिलचा खेळ. सर्वात मोठा मासा इथे जाळ्यामध्ये फसला असं म्हणावं लागतंय. झाकीर बांगी इथे यशस्वी ठरलाय. कारण लगातार षटकार ठोकण्याचा प्रयत्न इथे मुझम्मिलने केला. यावेळी मिस टाइम शॉट. समीर डीपला कोणती चूक केली नाही. बॉल खाली आलता. स्वतःला ऍडजस्ट केलं आणि त्यानंतर एक अप्रतिम झेल इथे पकडलाय. वादळ इथे थांबवलं गेलंय झाकीर बांगीच्या माध्यमातून आणि इथे पहिला धक्का बसलाय. तो यावेळी आयरा 11 संघाला. यस मैदानाच्या आतमध्ये जफार बांगी येतोय. जफार बांगी. झाकीर बांगी विरुद्ध जफार बांगी. दोन भाऊ एकमेकांविरुद्ध खेळताना आणखीन काय पाहायचंय आपल्याला पूर्णगड प्रीमियर लीग मध्ये. झाकीर आणि जफार हे दोन बांगी बंधू एकमेकांविरुद्ध खेळत आहेत. बॉलिंग बारवरती झाकीर आहे, तो स्ट्रायकिंग एंडला जफार आहे. कोण कुणावरती ठरणार भारी? भारी नाही लय भारी. मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. झाकीरचा पहिला बॉल राईट हा बोर द विकेट आपल्या भावाला फेकताना. परफेक्ट यॉर्कर ड्राईव्ह केलाय. अगदी सरळ खेळाय. लॉग ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. एक रन घेतली गेली. दुसऱ्या धावेचा दिला गेलेला कॉल. ताबिश डेंजर एंडला पळताना पाहायला मिळाला आणि 2 धावा इथे मिळतात या बॉलवरती. 2 धावेने धावसंख्या पोहोचले 30 या अंकावरती. षटक क्रमांक दुसरं इथे प्रगतीपथावरती आहे. जाफरनेही अतिशय अप्रतिम फटका इथे खेळला. मिड ऑफच्या दिशेने खेळलेला हा फटका होता अलॉंग द कार्पेट. बॉल फील्ड केला गेला. दोन सख्खे बंधू एकमेकांविरुद्ध खेळत आहेत. बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया सुभान अल्लाह. पुढील चेंडू. आखूड टप्पा आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डबल माइंडेड पाहायला मिळाला तो जाफर. ऑफ स्टिचच्या बाहेर होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. त्यामुळे आडव्या बॅटचा इथे वापर केला होता. तो जाफर याने करेक्शन नाहीये आणि इथे डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या 30 या अंकावरती थांबलेली. येस. झाकीर थोरले बंधू आहेत. मोठा भाऊ आहे आणि छोट्या भावाला बॉलिंग करत असताना ओ हो 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 जणू काही हे दोघ जण अंगणामध्ये प्रॅक्टिस करतात की काय असं फील इथे आलंय आणि जाफरला रोखलंय ते झाकीर याने. षटक क्रमांक समाप्त होतं दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 30 धावा. एक गडी बाद 30 धावा. 81 धावांचा पाठलाग इथे सुरू आहे. विजयासाठी 82 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय आणि त्यामध्ये झाकीर बांगीची महत्वपूर्ण भूमिका राहिली. मकसूद आणि झाकीर बांगींमध्ये जे बिल्ड झालेलं पार्टनरशिप पाहायला मिळाली आणि त्यामुळे एक धावांचा डोंगर इथे उभा केला गेला आणि धावांचा डोंगराचा पाठलाग करत असताना मुझम्मिल पांढरेने जी तुफान इनिंग पेच केली ना, 3 षटकार लगावले. 6 चेंडूमध्ये 21 धावा त्याने बनवलेल्या पाहायला मिळाल्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये जो हल्लाबोल केला, परंतु त्यानंतर झाकीरने आपल्या संघाला कमबॅक करून दिला. कारण मुझम्मिल कॅच आउट झाला आणि कम्प्लिटली जे रन रेट आहे ना, ते कुठेतरी आता ड्रॉप होत चाललंय. ताबी स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. बॉलिंग बारवरती इथे दाखल होतोय तो समीर कामटेकर. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या माध्यमातून तिसरं षटक ऑन दी मार्क. पहिला बॉल ताबिश ऑफ स्टिचच्या बाहेर येऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. लेग स्टिचच्या बाहेर पाहायला मिळाला बॉल. दंडित केला जातोय. वाईट बॉल आलाय. एक सिंगल इथे मिळते. धावसंख्या 31.
राईट हँड ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. यावेळी यस शफल होतोय, बाहेर येऊन खेळलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक पोहोचलाय बॉल वरती, एकच रन मिळेल. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे, कारण सिंगल डबलने तुम्ही फक्त धावा जोडू शकता, परंतु जे रन रेट रिक्वायर्ड रन रेट आहे ना, ते जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला एखाद दुसरा मोठा फटका म्हणजे षटकार चौकार लगावणं इथे खूप आवश्यक असणार आहे. आणि ते जर झालं तर कुठेतरी आपण स्कोरच्या क्लोज जाऊ शकतो, आव्हानाच्या क्लोज जाऊ शकतो. समीर ऑन द मार्क. नेक्स्ट बॉल. जाफरसाठी जाफर 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 सलग तिसरा चेंडू इथे डॉट म्हणू शकतो. या आधीच्या चेंडूवरती फेकले गेलेले 2 डॉट बॉल आणि त्यानंतर या ओव्हर मधल्या पहिला बॉल खेळत असताना जाफर इथे प्रॉपरली खेळू शकला नाहीये, त्यामुळे तिसरा डॉट जाफरने इथे खेळून काढल्याचं म्हणावं लागेल. समीर पुढील चेंडू घेऊन आखूड टप्पा बॅटची एज आहे, यष्टीरक्षकाने झेल सोडलाय झेल सोडलाय झेल सोडलाय. भावेशच्या हातातून झेल इथे निसटतोय. जाफरला एक संधी मिळते. धावसंख्या 32 या अंकावरती थांबले, परंतु समीर इथे मात्र अप्रतिम गोलंदाजी करतोय. संघाला जी आवश्यक षटक होतं ना, ते समीरच्या माध्यमातून हाताळलं जात आहे, कारण रन रेट कम्प्लिटली ड्रॉप झालाय. रिक्वायर्ड रन रेट आता मात्र इथे खूप वाढलेला पाहायला मिळेल. आखूड टप्पा, फटका सरस, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे आणि झेल पकडला गेलाय. जाफरी डगआउटच्या दिशेने परतेल आणि इथे धक्का क्रमांक बसतोय तो दुसरा. वाहिद या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती समीर आहे. मुझम्मिलचा झेल ज्याने पकडला, जो लाख मोलाचा फलंदाज होता, जो तुफानी बॅटिंग करत होता, त्या मुझम्मिलचा झेल समीरने पकडला आणि समीर या बॉलिंग मार्क वरती आहे. हो, अलवाईच्या बॅटमधून भिरकावून देण्याचा इथे विचार निश्चित पाहायला मिळालाय. फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. डिक्लेअर झोन आहे, एकच रन मिळणार आहे ते अलवाहिदला. अलवाईच्या बॅटमधून चौकार षटकारांची आतिषबाजी इथे होणं आवश्यक आहे. धावांसाठी धावाधाव करायची आहे आणि त्यासाठी षटकार चौकार इथे लगवायचा आहे आणि अलवाहिद मध्ये ती क्षमता आहे आणि ती बॅटिंग इथे पेश करावी लागेल. ज्या पद्धतीने मुझम्मिल पांढरेने सुरुवात केली, पहिला चेंडूवरती षटकार ठोकला आणि पहिल्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने तो तुटून पडला गोलंदाजावरती, कमाल धमाल बेमिसाल सुरुवात केली, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये जाकीर बांगीने जाळं इथे विणलं होतं आणि त्या विणलेल्या जाळ्यामध्ये फसला तो मुझम्मिल. एक षटकार आधीच्या चेंडूवरती लगावला, सलग दुसऱ्या चेंडूवरती षटकार लगावण्याचा प्रयत्न त्याने इथे केला आणि समीर आपल्याला डीपला पाहायला मिळाला. त्यामुळे जाकीर बांगेची जी रणनीती होती मुझम्मिल विरुद्ध, कारण लगातार षटकार ठोकण्याचा जर प्रयत्न मुझम्मिलने केला तर एखादा फटका मिस होतो आणि तिथेच ती संधी मिळते. ती संधी इथे गवसली आणि त्यामुळे समीरने कोणती चूक केली नाही आणि मुझम्मिल पांढरेच्या स्वरूपात पहिला धक्का बसला तो आयरा 11 संघाला. धावसंख्या 2 गडी बाद 33, 13 चेंडूमध्ये 49 धावांची आवश्यकता आहे. लगातार चौकार षटकार लगावणं इथे आवश्यक असणार आहे. 13 चेंडू 49 धावा. समीर ऑन द मार्क, राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावी खेळलाय फटका, मिस टाइम शॉट आहे. डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. बॉल फील्ड केला गेलाय. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो करण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे मिळत आहेत. 2 धावा घेण्यामध्ये सफल झाले. षटक क्रमांक समाप्त होत आहे ते यावी तिसरं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 35, लॉस ऑफ 2 विकेट. येस, थँक्यू. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 35. 12 चेंडूमध्ये 47 धावांची आवश्यकता आहे. थोडंसं अशक्य आहे, परंतु असंभव नक्की नाही आहे. तुम्ही जर बॅटिंग दमदार केली, षटकार चौकार लगावले तर पॉसिबल होऊ शकतं. ही ओव्हर खूप महत्त्वाची, कारण या ओव्हरमध्ये किती धावा बनतात ना, याच्यावरती अवलंबून शेवटची ओव्हर असणार आहे. त्यामुळे सामन्याला सेट करणारी ओव्हर ती म्हणजे 4थी असते आणि मकसूद आलाय. मकसूदलाही माहिती आहे आणि जाकीर बांगीलाही माहिती आहे हे षटक किती महत्त्वाचं असतं या 5 ओव्हरच्या सामन्यामध्ये.
मकसूद ऑन दी बार राईट हँड ओव्हर द विकेट. समोर ताबिश. पहिला बॉल यावी आखूड टप्पा उंच हवेमध्ये खेळलाय. लगावलाय टोला येतोय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी केला गेलाय फरार. यस इथे षटकार लगावलाय. ताबीच्या बॅट मधनं आलेला हा षटकार पाहायला मिळालाय. परंतु इथे निश्चितच चर्चा होणार आहे, जाकीरने हे षटक का हातामध्ये घेतलं नाही हा मोठा प्रश्न. परंतु मकसूद स्वतःवरती विश्वास दाखवतोय. मकसूद मध्ये ही क्षमता आहे गेम चेंजर बनण्याची. यस बॉल आपण चर्चा करत होतो जाकीरची, परंतु मकसूदनेही आपला दमखम दाखवलाय, स्वतःला सिद्ध केलंय आणि क्लीन बोल्ड केलंय कुणाला, ताबिशला, ज्याने पहिल्याच बॉलवरती षटकार लगावला होता. तो दुसऱ्या बॉलमध्ये डगआउटच्या दिशेने परततोय. तिसरा धक्का बसतोय. आयदा 11 संघाला अडचणीमध्ये आलाय संघ. धावसंख्या 3 गडी बाद 41. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय कोण? आयदा 11 संघाचे स्पॉन्सर सलमान. शेवटचे षटक जरूर महागडं ठरले. जेवढ्या धावा दिल्या तेवढ्या धावा जर त्याने या ओव्हरमध्ये आपल्या संघासाठी जरी बनवल्या तरी ही मॅच बनू शकते. सलमानकडे ताकद आहे, फक्त नजाकत त्याला मैदानाच्या आतमध्ये दाखवायची आहे आणि बॉलला सीमारेषेच्या बाहेर दवडायचं आहे. स्वतः संघ मालक या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सलमान. बाहुबली खेळाडू आहे, ताकदवान खेळाडू आहे, बलवान खेळाडू आहे, शक्तिशाली खेळाडू आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने तो ताकद नजाकत दाखवतोय ते पाहणं इथे आवश्यक असेल. अल वाहिद आहे जो यावी चर्चा करतोय. सलमान सोबत बातचीत केले त्याने, काही सूचना दिल्यात. अजूनही आपण जर पाहिलं तर 10 चेंडूमध्ये 41 धावांची आवश्यकता आहे. मॅच बनू शकते, परंतु उर्वरित 4 चेंडूमध्ये किती धावा बनतात या खूप महत्वाच्या असतील. राईट मोर द विकेट. परफेक्ट यॉर्क फेकलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल कॅरी होतोय. अलॉंग द ग्राउंड बॉल फील्ड केला गेलाय आणि यावी मिळाले ती 1 रन. एका रनने धावा संख्या 42. लॉस ऑफ 3 विकेट. हर्ष दरवेश जर आपण इथे कुठे असाल तर त्वरित मंचाच्या दिशेने या. हर्ष दरवेश काल स्कोरिंग डिपार्टमेंट अतिशय उत्तमरित्या गेले 2 दिवस त्याने सांभाळलं होतं. हर्ष याने चांगलं योगदान या स्पर्धेला त्याचंही राहिले. अरमानने ही खूप चांगली भूमिका इथे बजावली. लो फुल टॉस बॅटवरती घेण्याचा प्रयत्न. यस, परंतु अल वाहिद इथे निराश करतो आपल्या संघाला. ओ रन आउट होईल. सलमान जणू काही या ब्रिज वरती फिरत राहिला होता की काय. फसलाय बाहेर जाऊन बसलाय. सलमान माघारी येतोय. चलाकी दाखवली भावेशने. यस, सोहेल वाडकर यांच्याकडून भावेशच्या या मॅजिक विकेटसाठी 100 रुपयांचं बक्षीस आलंय. भावेशने आपली चातुर्यता दाखवली. प्रेझेंट ऑफ माइंडचा सादरीकरण मैदानाच्या आतमध्ये केलं. नॉन स्ट्राईक गेलेला सलमान जणू काही बागेमध्ये फिरत होता आणि त्याला बागेतून सरळ डगआउट मध्ये धाडलंय आणि इथे मात्र आत्मविश्वास भावेशचा वाढलाय. यावी अलवाहिद ही पॉपिंग क्रीजच्या बाहेर पाहायला मिळाला होता आणि मकसूदनेही स्वतःमध्ये ठेवलेला विश्वास इथे सिद्ध केलाय. मकसूदने स्वतःला सिद्ध केलंय इथे निश्चित म्हणावं लागेल, कारण जाकीर सारख्या गोलंदाजाला त्याने मागे ठेवून स्वतः गोलंदाजी त्याने स्वीकारली. पुढील चेंडू फुलटॉस चेंडू लेगस्टीच्या बाहेर. पंच दंडित करतील. व्हाईट बॉलचा येईल इशारा. एक सिंगल मिळेल आणि या सिंगल रनने धावा संख्या 43. लॉस ऑफ 4 विकेट. प्रोग्रेस इन 4th ओव्हर. 2 धावा. यस, 2 धावा इथे आहेत. 44. 7 चेंडूमध्ये 38 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 38 धावा. या चेंडूवरती षटकार लगावणं आवश्यक असणार आहे. राईट मोर द विकेट.
ओ यस परफेक्ट यॉर्क पायावरती टार्गेट करून फेकला गेलेला बॉल आणि इथे रन आउट होऊन मैदानाच्या बाहेर जावं लागेल कारण पॉपिंग क्रीज कंप्लीट केलं नाही आणि तसाच पुढे आला फलंदाज भावेशने पुन्हा एकदा एका खेळाडूला स्टंप आउट केले आणखीन एक खेळाडू मैदानाच्या बाहेर जातोय येस थँक्यू यानंतर होणारा एलिमिनेटरचा सामना इथे आपल्याला पाहायला मिळेल रुहान फोनिक्स विरुद्ध KKR दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस अडूया यानंतर होणारा सामना रुहान फोनिक्स विरुद्ध कोकण नाईट रायडर्स KKR दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस अडूया येस नो बॉल पाहायला मिळाल त्यामध्ये फ्री हिट आणि फ्री मांडी खेळला गेलेला फटका उंचावेमध्ये क्षेत्ररक्षक बॉल खाली झेल पकडलाय परंतु झेल कंप्लीट होणार नाही फ्री हिट आहे इथे चला रुहान फिनिक्स आणि कोकण नाईट रायडर्स समीरजी हातोडकर यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस होईल एलिमिनेटरचा सामना यानंतर इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे या सामन्यामध्ये जो जिंकेल तो सुरू असलेल्या सामन्यामध्ये जो हरणार आहे त्याच्या विरुद्ध क्वालिफायर 2 म्हणजे सेमीफायनलचा दुसरा सामना खेळण्यासाठी सज्ज होईल IPL फॉर्मॅट प्रमाणे उर्वरित सामने यस कॉम्बॉक्सच्या दिशेने टॉस केला जातोय टॉसचा बॉस कोण बनणार एलिमिनेटरचा पुढील सामना इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे एका बाजूला रुहान फोनिक्स संघ तर दुसऱ्या बाजूला कोकण नाईट रायडर्स KKR समीरजी आतुरकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय शिक्का उडवला गेलाय आणि पाहूया काय आलाय रिझल्ट यस यावी रुहान फोनिक्स संघ टॉसचा बॉस ठरलाय पाहूया काय निर्णय इथे घेतला जाईल महत्वपूर्ण टॉस ठरतोय इथे या मैदानावरती दोन चेंडूमध्ये 34 धावांची आवश्यकता आणि बॅटिंगचा आनंद घेताना हेवी वेटेड फलंदाज आसिम एकच रन या बॉलवरती ते घेतली गेले धावसंख्या 49 शेवटचा चेंडू बाकी औपचारिकते या मॅच मध्ये इफाद रॉयल संघ फायनल मध्ये एंटर होण्यासाठी इथे सज्ज आयदा 11 संघ इथे गारज झालाय इफाद रॉयल संघ फायनल मध्ये एंटर होण्यासाठी इथे सज्ज होतोय सामना इथे जिंकला गेलाय आणि फायनलचं तिकीट कन्फर्म करताना इफाद रॉयल संघ सेमीफायनल म्हणजेच क्वालिफायर 1 चा सामना इथे जिंकला गेलाय इफाद रॉयल संघाने जबरदस्त बॅटिंग जाकीर बांगीची जबरदस्त इनिंग आपल्याला मकसूदची फिल्डिंग लाजवाब पाहायला मिळालं फिल्डिंग डिपार्टमेंट बॉलिंग डिपार्टमेंट बॅटिंग डिपार्टमेंट तिन्ही डिपार्टमेंट मध्ये कमाल झाली आणि हा सामना इथे जिंकला गेला आणि फायनल मध्ये एंटर होणारा पहिला संघ इफाद रॉयल्स